पंचमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ताखरा सदयतु। गंगा जैसे निर्मळ जय तैसे तुझे मन कोमल, तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी। विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान, पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे। ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी। अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले। वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे। राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाधले उत्तम। नृपती ही भक्त निस्सीम, स्वामी शरण चित्त त्यांचे। तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला। अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी। मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले, दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तया प्रती। कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत। त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन, ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल। कार्य जाणुनी कठीण कोणी न बोलती वचन, कोणा ऐका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असोद्या। ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित झाली। संजीवनी विद्या साधया करिता शुक्राजवळी कचदाता, देवी सन्मान लिला होता बहुता आनंदे करोनी। नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया। बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती, जावया अक्कलकोटा प्रती आज्ञा दिली तात्या ते। तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते। अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरण त्यांची भक्ती, राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा। आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक, त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक सेवे करी निस्सीम। ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण। अक्कलकोटींचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामींचेही मन रमवून गेले असे त्या ठाया। प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे। असा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करितादी। करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले। स्वामीची पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा। प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी। ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी। मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती, त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या। जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हार राव आदरेंसी इनाम देतील तुम्हांते। मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले। द्रव्येण सर्व वशा चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल। मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले।
चोरप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुरवचनी, कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे, तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनी वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोरप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार निरुपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे. श्री इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त पंचमाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.